व्हीबीपी पनवेल संघ उशिरानं आलाय आज आणि त्यामुळं आज या स्पर्धेला उशीर झालाय आणि उतरल्यानंतर सुद्धा क्षेत्ररक्षण लागलं जात नाहीये. ही तर खरी खंत आहे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून. आणि पहिली 4 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 मिनिटांमध्ये संपली नाही. एक फिल्ड 38 सर्कलच्या आतमध्ये येईल, ही याची नोंद घ्या. आणि पुढच्या मिनिटामध्ये जर चेंडू पडला नाही तर 3 धावांची पेनल्टी दिली जाईल व्हीबीपी पनवेल संघाला. आणि युअर टाइम स्टार्ट नाव. काही करा, 1 मिनिट फक्त आहे, 1 मिनिट. 10 सेकंद संपलेत, 15 झालेले आहेत. 16, 17, 18, 19, 20. 25. 11 वाजून 3 मिनिटं झालेत. 11 वाजून 23 मिनिटाला पहिली 4 षटकं संपली पाहिजेत. तुम्हाला किती टीम मिटिंग घ्यायच्या तेवढ्या घ्या, परंतु 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपली पाहिजेत. दोन्ही टीम 12th मॅन पाठवा प्लीज. 12th मॅन पाठवा प्लीज. मुलुंड टीम 12th मॅन पाठवा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मॅन फ्रॉम कानपोली सुधीर पाटील. सलामीची जोडी आपण पाहतोय मुलुंड टीमची. 12th मॅन आपण या. पंच बरोबर 20 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. लगेच खून करा, पेनल्टी दिली जाईल. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता, इथून मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं सुरुवात झाली. पहिला सामना थोडासा उशिरानं, प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय कारण थोडंसं उशिरानं सामन्याला सुरुवात झाली. व्हीबीपी पनवेल संघ या ठिकाणी उशिरानं उपस्थित झाला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र सामना थोडासा लेट होत असताना सुधीर पाटील. परंतु 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपतील अशी आशा आपण व्यक्त करूयात. ट्राय केला स्ट्रेट टू द मिड ऑन. इकडे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. पहिली धाव तर घेतले वेगानं, दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल. कैलास मोर्जीचा थ्रो जाईपर्यंत 2 रन्स कंप्लीट झाल्यात. खातं उघडलं जात आहे ते गजानन 11 मुलुंड या संघाचं. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना 2 या धाब्यानं पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर सुधीर पाटील आपण पाहतोय. ओम आणि मॅक अशी सलामीची जोडी. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत पाठीमागे. इकडे मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. मॅक आणि ओम मध्ये 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 4 या आकड्यावर. 4 धाबा झाल्यात. सुधीर पाटील एक मातब्बर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. गेले कित्येक वर्ष सातत्यानं कानपोली गावाची ओळख राहिले. 20 मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं संपवायची आहेत. सुधीर पाटील 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. एक टप्प्यानिशी बॉल जाईल साईड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. आजच्या दिवसामधील हा पहिला चौकार. ओमच्या बॅटमधून मात्र हा पहिला स्ट्रोक. 4 रन. चौकार टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. स्पर्धेचा 6वा दिवस आहे आज. 40+ ओपनचं क्रिकेट मात्र पाहायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांना महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख सातत्यानं होत असतो. 14 दिवस ही स्पर्धा या मैदानावर रंगते. फुल टॉस आहे. सुधीर पाटीलनं चुकी केली यावेळेस. मात्र सरळ बॅटवर दिला होता आणि हा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांकरता आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. चौकारानंतर मात्र षटकार. ओम आता मात्र आक्रमक झालाय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करतोय ओम. सगळ्याच्या सगळ्या धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्या 14. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजेत. अगोदरच आम्ही सांगितलंय, तुम्ही कितीही टीम मिटिंग घ्या, तुम्ही कितीही एकत्रित या, तुम्ही गोलंदाजाला टिप्स द्यायला या, कोणालाही द्या, पण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत. गोलंदाज सुधीर पाटील तयार.
आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र वाईट यॉर्क केला होता. चांगला बॉल अचूक टप्प्यावर पडला सुधीर पाटील यांचा. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 14 अशी चांगली सुरुवात पाहायला मिळते ती गजानन 11 मुलुंड या संघाची. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. मान फ्रॉम पोदी नवीन पनवेल हर्षद भुजबळ. हर्षल आलाय. एक काळ गाजवला या खेळाडूंना. बरेचसे खेळाडू हर्षलला आदर्श सुद्धा मानतात. ज्या पद्धतीनं खेळ व्हायचा परंतु त्यानंतर थोडंसं ग्रामीण क्रिकेट पुढे आलं आणि हर्षल हे नाव थोडंसं मागे पडलं होतं परंतु तो क्लास तो क्रिकेटमधील त्याचं कौशल्य मात्र तसंच राहिलं. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा चेंज ऑफ पेस. डॉट बॉल. यष्टनच्या पाठीमागे महेश उरणकर आहेत. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर खरपूस समाचार घेण्यात आलाय. नो रेफर करण्यात आलाय. यस पंचांनी की चेक करूया बेस्ट राईट साठी हा कॉल घेण्यात आलाय. 4 धावा मिळतील. फेअर डिलिव्हरी. हर्षलचा हा बॉल सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेतोय. विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मिळाला यावेळेस मात्र. मॅक बाद होईल क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. इकडे मात्र पहिला धक्का लागलाय तो गजानन 11 मुलुंड या संघाला. चला बॅटर लगेच जाऊ द्या. सफलता मात्र मिळाले हर्षल भुजबळला. इनट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सोनू. धावसंख्या झाली ती 18 पहिला धक्का लागलाय गजानन 11 मुलुंड या टीमला. सकाळचं सत्र आहे. थोड्या धावा काढाव्या लागतील कारण स्कोरिंग ग्राउंड आहे. इकडे कितीही धावांचा चेस सुद्धा होतो आणि त्याचमुळे अगदी सुरुवातीपासूनच जो आक्रमकपणा पहिल्या षटकामध्ये दिसला होता तशाच स्वरूपाची षटकं येणं फार गरजेचं आहे. 60+ रन्स आणि समोरचा प्रतिस्पर्धी संघ जर बघितला ना आपण तगडे तगडे फलंदाज आहेत या संघामध्ये आणि त्याचाच विचार करता गजानन 11 मुलुंड या संघाला सुद्धा चांगली धावसंख्या उभारावी लागेल. हर्षल भुजबळ बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होऊन राईट आर्म ओव्हर द विकेट ना सोनू साठी. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कोणतीही धाव मिळणार नाहीये. हर्षल चांगली बॉलिंग करतोय. आजही
पाहायला गेलं तर ते जुने दिवस आठवतात. हर्षल भुजबळच्या गोलंदाजीमधून मेडन ओव्हर्स सातत्यानं करण्याचा पराक्रम मात्र केलाय. सुप्रियांजी यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सुप्रियांजी पटेल साहेब, या पण मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. तीर्थाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आउटसाइड ऑप्शन चेंडू ठेवले जातात या संपार. बीमर अथवा रनआउट साठीच तुम्हाला रिव्ह्यूचा वापर करता येईल, अन्य कोणत्याही कारणासाठी नाही. पंचांना जर वाटलं तर पंच घेऊ शकतील एखाद्या निर्णयाची खातरजमा करण्यासाठी. हर्षल भुजबळ एक चौकार जरूर आला होता, परंतु तो फुलटॉसवर आला होता. त्यानंतर मात्र संपूर्णपणे या ओव्हरमध्ये थोडासा शुकशुकाट आहे धावांचा. हो, एज लागली होती इकडे, मात्र यष्टांच्या पाठीमागे महेश उरणकर आहेत, कोणतीही धाव येणार नाहीये. आणि अशा पद्धतीने इकडे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. फक्त 4 धावा या ओव्हरमधून धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या अखेरीस 1-18. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील बीबीबी पनवेल संघाचे संघनायक मान फ्रॉम धानसर कैलास मोरजी. कधी ते रायगड जिल्ह्याचे वाटतात, कधी ते ठाणे जिल्ह्याचे सुद्धा वाटतात, कारण अगदी बॉर्डरवर गाव आहे धानसर. ठाणेकर कैलास मोरजीला ठाण्याचा समजतात, रायगडकर रायगडचा समजतात, परंतु कैलास मोरजी स्वतःला काय समजतात ते सुद्धा फार महत्वाचं आहे. दोन्ही जिल्ह्यांचं प्रेम मात्र या खेळाडूवर नक्कीच आहे. कैलास मोरजी आठ मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायची आहेत बीबीपी पनवेल. 12 मिनिटं आतापर्यंत गेलेली आहेत. पहिलाच बॉल कैलास मोरजीचा यावेळेस मात्र बीट करत गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिलं षटक चांगलं गेलं होतं गजानन 11 बुलुंडसाठी, परंतु त्यानंतर मात्र धावांसाठी थोडा संघर्ष करावा लागलाय बुलुंड टीमला. नाना दिवेकर साहेब आपण मंचावर या. हो, यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल सीमा पार षटकार. कैलास मोरजीचं स्वागत झालंय षटकारांना. ओ, यावेळेस मात्र सुद्धा बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरतून. थोडासा वेट केला होता उमना आणि त्यानंतर मात्र हा स्ट्रोक आणखीन 6 धावा देऊन जाईल आणि लगातार हा दुसरा षटकार चढवलाय तो कैलास मोरजीवर. टीमची टोटल 30 या आकड्यावर. 30 ऑन अ बोर्ड नाव.
गरज होती, कारण पाठीमागचं षटक हर्षल भुजबळचं फक्त 4 धाबांचं आलं होतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या षटकामध्ये धाबा वरून टेप बॉलचा वापर करण्यात आलाय. ISPLच्या धर्तीवर करते या स्पर्धेमध्ये तेजस्वी मात्रे यांच्या सुपीक डोक्यामधून ही संकल्पना. ओ लॉब केला यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हर्षल भुजबळ आणि झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद आणि सगळ्यात मोठी विकेट गजानन 11 मुलुंड संघाची. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळला होता ओम आणि इथे मात्र बाद व्हावं लागले. दुसरा धक्का मुलुंड संघाला. वीस मिनिटांमध्ये 4 षटकं समाप्त झाली पाहिजेत. एक प्लेअर तुम्हाला 38 सर्कलच्या आत घ्यावा लागेल. बीबीबी पनवेल संघ स्पर्धेचं नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. 30 धावा झाल्या धाव फलकावर. 2 फलंदाज गमावलेत. सगळ्यात महत्वाची विकेट ओमची. 10 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान दिलं ओमनं. कमाल बॅटिंग केली सुरुवातीलाच. यावरचा चेंडू टप्पापर्यंत थोडासा टॉस झाला होता. रनसाठी पुढाकार घेतला होता. इकडे एक धाव मिळेल. नवीन बॅटर आपण पाहतोय अजित यांना. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. 31 धावा स्कोर कार्डवर. टेप बॉलमध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या ओव्हरमध्ये मात्र त्या धावा येत असताना, कारण या ओव्हरमध्ये बराच वेळेला चेंडू स्विंग सुद्धा होतो. ओ यावेळेस मात्र पाहूया, उंच गेलाय आणि तेवढ्याच दूरवर जाऊन चेंडू पडेल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार कैलास फोरजीवर. सुपर स्ट्रोक ऑन साइडला. फलंदाज सोनू यांच्या बॅटमधून निघणारा षटकार आणि हे बागडं षटक ठरलंय बीबीबी पनवेल संघासाठी. टेप बॉलची ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये थोडंसं बॅटिंग करणं कठीण जातं फलंदाजांना, आणि त्याच ओव्हरमध्ये 19 धावा मोजल्यात त्या कैलास फोरजी कॅप्टन यांनी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 37 धावा. चौथं षटक लवकर करा, अन्यथा एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल असंच दिसते सध्याच्या घडीला. चौथं षटक. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल हर्षल भुजबळ. 4 धाबाचं षटक हाताळलं होतं. एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवली होती. परंतु पाहूया चौथ्या ओव्हरमध्ये मात्र काय घडलंय. इकडे हर्षल भुजबळ सज्ज होतील. पुन्हा एकदा तशा स्वरूपाचं षटक मात्र पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट ना हर्षल. अजित यांच्यासाठी हा चेंडू. ओ ड्राईव्ह केला हलक्या हाताने. यावेळेस मात्र मिड ऑफ कडे ढकलला चेंडू. एकच जावेल. सोनू जातील स्ट्राईकला. 38 धावा धाव फलकावर. 55-60च्या आसपास पोहोचावं लागेल या 2 ओव्हर्स मध्ये जर विचार केला तर. ओ यावेळेस मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. सिंगल मिळेल. एकच धाव. हर्षल भुजबळची गोलंदाजी खेळणं सध्याच्या घडीला थोडंसं चॅलेंजिंग जात आहे, आव्हानात्मक जात आहे. बॉल कट करतो चांगले दोन्ही बाजूला. खास करून लेग कटर पाहायला मिळतात त्याच्या गोलंदाजीमध्ये सर्रासपणे. ओ बॅकफुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन नव्हतं स्क्वेअरकडे. चेंडू त्या ठिकाणी कैलास सिंगलच येते. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल्स ना टीमची टोटल 40 वर 40 ऑन बोर्ड. हर्षल भुजबळ ची गोलंदाजी संपूर्णपणे आतापर्यंत विचार केला तर बिलकुल हालू दिले नाहीये. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला वाडी स्लॉंगर बॉडीलाच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार.
थोडासा चेंज ऑफ पेस करण्यासाठी गेला होता, थोडासा धीम्या गतीनं पुढे टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय वाडी स्ट्रॉंग ऑनला काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चौकारांना टोटल जाऊन पोहोचेल 44 आकड्यावर 44. ओम बाद झाल्यानंतर सोनू लढतोय गजानन 11 मुलुंडसाठी. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. ओ वॉज द बॉलर इट, व्हॉट इज शॉट, अप्रतिम फटका. हा येतोय षटकार, सोनूच्या पॅट मधून निघणाऱ्या षटकारानं गजानन 11 मुलुंड संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू बराच बाहेर होता आणि पंचांनी मात्र त्याच कारणास्तव स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय. एक धाव मिळेल व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. 51 धावा. हो, इथे मात्र पाहायला गेलं तर प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता, परंतु बिडॉनच्या दिशेमध्ये पहिली धाव घेतली, स्वतः धावला हर्षल. एकच रन मिळेल. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 52 धावा. 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. वन सॉल्युशन नवी मुंबई आणि मेडिटेक भूमिपुत्र पनवेल. कॅप्टन आपण मंचावर या प्लीज. आणि या ओव्हरनंतर लगेच टॉस करणार आहोत. वन सॉल्युशन आणि मेडिटेक भूमिपुत्र पनवेल. चला वॉर्मअप करा, फक्त 5 मिनिटं तुमच्यासाठी शिल्लक. टॉस केला जाईल. कॅप्टन पाचवं आणि अंतिम षटक घेऊन बीव्हीपी पनवेल संघाकडून गोलंदाजी मार्क जोईल सुमित. पहिलाच बॉल सुमितचा. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. थोडासा बॉल वेगार सुद्धा आला, थोडासा खाली सुद्धा राहिला, अचंबित करून गेला फलंदाजाला. डॉट बॉल. सुमित घाट कापलेला पण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू तर डॉट आला, निर्धाव चेंडू. शेवटचं षटक आहे. शेवटच्या 5 चान्सेस बाकी असलेल्या 5 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले. ते धावसंख्या 60+ होऊ शकेल आणि त्यासाठी मात्र लढावं लागेल दोन्ही फलंदाजांना. खास करून ज्या पद्धतीनं सोनू खेळतोय. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉल हवेत आहे. पाहूया लॉंग चेस आहे लॉंग ऑनला. चेल सुटलाय. पोहोचला सुद्धा होता खरं तर तिथपर्यंत. वेळ सुद्धा बराच होता कारण चेंडू जास्त उंच गेला होता. रस मिळतील इकडे गजानन 11 मुलुंडला. 2 टीमची टोटल 54. 54. 4 चेंडू शिल्लक आहेत. सुमित गोलंदाजी करतोय. सुमितला हेच करायचंय, एक मोठे स्ट्रोक खेळू द्यायचे नाहीयेत, जेणेकरून हा स्कोर 60च्या आतमध्ये राहील हे पाहावं लागेल. पहिल्यांदा ओमची बॅटिंग आपण पाहिली. 10 बॉलमध्ये 26. त्यानंतर संपूर्णपणे डाव सावरलाय आणि 20 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, आउटसाइड ऑफ स्टंप. कोलात टाकला होता, सिंगल मिळाय. थ्रो स्ट्रायकर एंड लावतोय, परंतु तोपर्यंत मात्र फक्त सिंगलच घेतली गेले. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन अ बोट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर टॉस केला जाईल. वन सॉल्युशन नवी मुंबई आणि मेडिटेक. ओ यावेळेस मात्र फक्त दिशा दिले, ग्लान्स केले बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता महत्वाचा चौकार, महत्वाच्या धावा सध्याच्या घडीला टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना चौकाराच्या सहाय्यानं अजितच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 59 या आकड्यावर. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन.
सुमित पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र बॅटिश लॉंगॉनला फिल्डर आहेत, सिंगल तर जरूर येईल. एक धाव आणि एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल 60 या आकड्यावर 60. एक चांगला टप्पा ओलांडलाय जरूर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, लास्ट बॉल आहे. एखाद्या मोठ्या स्ट्रोकसाठी सोनूकडून नक्कीच अपेक्षा मात्र केली जात असेल. 21 धावांवर खेळतोय. लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय लॉंगॉन कडे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव येते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. चला तिसऱ्या पंचांकडे अपील. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन? एक सगळ्यात मोठी स्पर्धा खेळायला मिळते, अनेक लॉट्स वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, 104 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. काय सांगाल स्पर्धेबद्दल, आयोजकांबद्दल? एक टेनिसची एक ड्रीम टुर्नामेंट आहे. भरपूर वर्ष झालं इथे खेळत आलेलो आहे की 40+ खेळतोय, त्याच्या आधी पण खेळलेलो आहे. तर ही एक वर्षभरातून एक आपण काय बोलतो त्याला की टुर्नामेंट कधी येते आणि कधी खेळायला मिळते अशी एक इच्छा लागून राहिलेली असते. पहिल्यांदा स्टेप बॉलचा सुद्धा वापर केला जातो या स्पर्धेमध्ये. एक षटक तुम्हाला टाकायला मिळणार आहे. काय म्हणाल या नवीनाबद्दल? चांगलं कॉन्सेप्ट आहे टेप बॉलचं, आणि त्या टेप बॉलमध्ये जर ॲडव्हान्टेज मिळाला किंवा बॅट्समन साईडला बॉलिंग साईडला तर मॅचमध्ये इन होऊ शकतो. चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस विरोधामध्ये गेला, पहिल्यांदा बॅटिंग करायची तुम्हाला. मिडीटेक कशी तयारी केली आणि कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावर आज मात्र मोठी जबाबदारी असेल? तसे फलंदाज आमच्याकडे खूपच चांगले आहे. जयदा आहे, केतनदा आहे आणि आहे 2-3 चांगले बॅट्समॅन. आता 5 ओव्हरचा सामना आणि टेप बॉल पण आहे. तर आम्ही हे सामना बघितला आहे, स्केल स्कोअर होतोय, तर आम्ही पण जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू. इकडे 60+ झाल्यात रन. किती टार्गेट एक्सपेक्ट करताय? कारण ह्या मैदानामध्ये 100 धावांचा सुद्धा चेस झालाय. 4 ओव्हरमध्ये 80 धावा सुद्धा चेस झाल्यात. म्हणजे दोन्ही बाजूनी होतात धावा. काय सांगाल, काय एक्सपेक्ट करताय तुम्ही? नाही, समोरची टीमला आम्ही ओळखतो, एकत्र खेळलो अगोदर. ते टीम पण बॅटिंग खूप चांगली करते, तर आम्ही पण 5 ओव्हरमध्ये 60+ करण्याचा प्रयत्न करू. चला तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तरी नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो वन सोल्युशन नवी मुंबई या संघानं, आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे आणि ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालंय. ऐकूया अलिबागचा आवाज निखिल पडते सरांचा. थँक्यू. तर शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद आहे, त्यामुळं रिवाइज टोटल आपण करूया. कांचन, 61 धावा झाल्यात पहिल्या सत्रामध्ये आणि 62 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते VBP पनवेल संघासमोर. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे, ऐकूया निखिल पडते यांचा आवाज. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच. दीपक सरांचा आवाज आपण ऐकत होतात. सर्वप्रथम वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी पहिलं नतमस्तक व्हावंच लागतं. त्यानंतर कोणाचं नाव आठवतं तर महाराष्ट्राचे नव्हे, कुठेतरी शब्द चुकला असा वाटतोय. उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज. मग अलीकडच्या काळामध्ये एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. माणसाच्या रूपात जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वापर्यंत अगदी सहज पोहोचताना येतं. याचं मूर्तिमंत आणि कीर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. खऱ्या अर्थानं कोणाचा जन्म आमच्यासाठी काय देऊन गेला हे माहीत नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे ना, आमच्यासाठी एक अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक नवं बळ, नवं चैतन्य देऊन गेला एवढं मात्र सुनिश्चित असेल. छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ भारत भूमीला नतमस्तक होतो इथे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं मुंबई वाचली असे सरसेनापती हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. आणि मी क्रिकेट समालोचक तुमचाच लाडका मित्र निखिल पडते मॅन फ्रॉम अलिबाग घेऊन चालतोय. इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्वर्गीय जुईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या क्रिकेटच्या स्पर्धेचं अगदी थाटामाटामध्ये आयोजन केलं जातंय. जय हनुमान दापोली पुरस्कृत
जय हनुमान बोरले, जय बजरंग मित्रमंडळ, संजीवनी मित्रमंडळ, सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदान स्पोर्ट्स बामणडोंगरी, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आयोजित किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी 2025 चा हा थरार आहे. खऱ्या अर्थानं या कोर कमिटीला सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो, कारण का एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील मला एक दिवस दिला, मान दिला इथे समालोचन करण्याचा, त्याबद्दल त्यांचा सर्वप्रथम धन्यवाद. बोलतोय मैदानाच्या दिशेनं, जिथे आजच्या दिवसामध्ये 8 नामवंत संघ, म्हणजे ज्या संघांमध्ये बघा ना मित्रांनो 40+ म्हणजे एकच शब्द आठवतो, तो म्हणजे फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. आज मैदानाच्या वरती क्लास पाहायला मिळणार का? सामना चालू होतोय, जिथे पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल अगदी आपण पाहतोय गजानन 11 मुलुंड याच्या विरोधात VBB पनवेल या 2 संघांमध्ये उडवला गेला आणि नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. पनवेल या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी स्वीकारली गेली, टार्गेट ठेवलं गेलंय. अगदी आपण पाहतोय 62 धावांचं. कांचनजी आमच्या समवेत ऍज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून इथे काम करतील. बघा ही देखील एक महत्वाची भूमिका असते. प्रत्येक चेंडूवरती 11:35 वाजलेत घड्याळामध्ये. इथे पहिला चेंडू कशा प्रकारे पडला जाणार आहे, 62 धावांची पूर्तता केली जाणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं फेकून दिला. 1 बाउन्स चेंडू चाललाय. टाटा बाय बाय, सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. बघा ना अगदी क्रिकेटच्या पटलावरती उतरल्याच्या नंतर आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागतो की वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात अगदी त्याच रित्यानं मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. 62 धावा आहेत ना, या अगदी आम्ही सहजरित्या इथे बनवू शकतो. मैदानाच्या वरती नाणेफेकीच्या नंतर आम्ही पहिली गोलंदाजी का निवडली होती? पनवेल संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना सर्व प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील त्याच पट्ट्याचा, परंतु फसवलंय. इथे जावं लागेल. बघा एक तुझा तर एक माझा असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, परंतु अगदी सहजरित्या मोठ्या मसाल्यात जाळ्यामध्ये सापडलं जातं. इथे पहिला फलंदाज बाद होतोय मैदानाच्या वरती 4 या धावसंख्येवरती. जिथे पहिलं षटक आहे ना, प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय अगदी 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांच्या अवधीमध्ये फेकावी लागतील. इथे वेळेचा विचार करावा लागतो, कारण का अलीकडचा हा आधुनिक काळ आहे. इथे इथे पैशापेक्षा वेळेला फार महत्व दिलं जातं. आयुष्यामध्ये असेल किंवा मैदानाच्या वरती असेल, तुम्ही खऱ्या अर्थानं वेळेचा सदुपयोग कशा प्रकारे करताय ना, त्याच्याकडे अगदी कुतूहलानं आणि जवळून पाहिलं जातं. नौका फलंदाज मैदानाच्या वरती हर्षल भुजबळ हे नाव आहे ना, या नावापुढे अगदी क्लास हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाते. आज तो क्लास पाहायला मिळणार का? मैदानाच्या वरती गेल्याच्या नंतर हर्षलची चर्चा अगदी चालू राहिली होती, राहिली आहे आणि चालू राहणारही आहे. कारण का हर्षल आहे ना, हर्षल एक मोठा दर्जाचा फलंदाज आहे, नामवंत फलंदाज आहे. अगदी एक काळी हर्षलची फलंदाजी, हर्षलची गोलंदाजी बघण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांची झालेली गर्दी आहे ना, याला इतिहास देखील साक्ष आहे. आणि तोच हर्षल आज मैदानाच्या वरती स्ट्रायकिंग एंड वरती दाखल होतोय, खांद्यावरती संघाची जबाबदारी घेऊन 62 धावांचं आव्हान स्वीकारण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी चालू असताना गोलंदाज आपण पाहतोय अगदी सुनीलची देखील प्रशंसा करावी लागेल. कारण का मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर मुलुंड ते पनवेल नगरी अंतर का कापलंय आणि मैदानाच्या वरती हर्षलच्या बट मधून आलेला हा दिमागदार फटका, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर अगदी तडफदार षटकार येतोय 6 धावांसाठी. 6 धावा जोडल्या जातात धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय चांगलं काम केलं जाते इथे. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 10 धावा डबल डिजिट्स मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. अगदी जर पाहायला गेलं तर या 62 धावा बनवल्या जाणार की 62 धावा रोखल्या जाणार, हे दोनही प्रश्न मैदानाच्या वरती अगदी जीवित आपण पाहतोय. परंतु जिथपर्यंत मैदानाच्या वरती हर्षल आहे तिथपर्यंत सर्व काही शक्य आहे, अगदी सहजरित्या असं देखील म्हणावं लागेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुनील इंदलकर हे नाव देखील घ्यावं लागेल, कारण का या माणसाकडे अगदी क्रिकेटमध्ये खडानी खडा जाणत असतो सुनील. टॅप केले चेंडू पॉइंटच्या रिजन मधून बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय अगदी एका धावेसाठी. बघा संयम दाखवला जातोय मैदानाच्या वरती, आणि संयम हा क्रिकेटमध्ये असो नाहीतर कोणताही क्षेत्र असो खेळाचं, संयम हा फार आणि फार महत्वाचा असतं. बघा टेम्परामेंट, टॅलेंट हे सर्व आज मैदानाच्या वरती शब्दोप्रयोग करावे लागतील, कारण का हे क्रिकेट आहे, हे 40+ क्रिकेट आहे. आणि हे सर्व खेळाडू आहेत ना, हे खेळाला क्रिकेटला जवळून अगदी जाणत असतात.
यावेळेचा हा चेंडू अगदी तिथे बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केली जाते. तर फलकावरती आपण पाहतो एका धावेची बेरीज महेश आणि हर्षलची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या वरती अगदी जिथे मोठमोठे फटके आल्याच्या नंतर एकेरी आणि दुहेरी धावांवरती देखील भर देतोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी काय सांगितलं होतं, माझ्या आयुष्यामध्ये मी चौकार आणि षटकाराला कधीच प्राधान्य दिलं नाही, प्रत्येक एकेरी आणि दुहेरी धाव ही फार महत्वाची असते. परंतु हर्षल कुठे ऐकणार आहे. चेंडू ट्रॅव्हल वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर अलाय हा तडफदार चुकार. धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल इथे होतोय. अगदी 4 धावेनिशी फलकावरती धावा झाल्यात 16 धावा 16 ऑन स्कोर बुक. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये इथे 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्णत्वास न्यायची आहेत. जर नेली गेली नाही तर आपल्याला इथे पेनलाइज केलं जाईल मैदानाच्या वरती. बघा जर तर हे क्रिकेटमध्ये असलंच पाहिजे, जर तर शिवाय क्रिकेट नाहीये. इफ अँड एल्स ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स मैदानाच्या वरती झाल्या नाही पाहिजेत, कारण का इथे मैदानाच्या वरती वेळेचा देखील निर्बंध आहे. वेळेचा आपल्याला विचार करावा इथे लागतोय. आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवताय ना याच्यापेक्षा पैसा किती वाचवताय याला महत्व फार द्यावं लागतं आणि तो वेळ मैदानाच्या वरती वाचवायचा आहे. चला लगेचच दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. सुनीलचे पलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्यासाठी ऍज अ ऑफिशियल बॉलर म्हणून दुसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं जाते. मॅक याला मॅकच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. सांगितलं जातंय की 65 धावांना रोख लावायचा आहे मैदानाच्या वरती. तो लावला जाणार का पाण्याजोगं असेल. पहिला चेंडू हा मॅडम मोर द विकेट स्विच हिट फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही जमलंय नाही. इथे चेंडू आपण पाहतोय अगदी डॉट स्वरूपाचा मैदानाच्या वरती आपल्याला आलेला पाहायला मिळाला. अगदी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी मागची एक लांबखुरा रनअप घेत असताना चांगली गोलंदाजी गतीचा वापर केला जातोय. नियंत्रण देखील दाखवावं लागतंय मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय यावेळेचा चेंडू हा फुलारेंचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिला. बाकपट्टी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अंतर कापत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा तडफदार चौकार. 4 धावा 4 धावेसाठी चेंडू चाललाय. इथे अगदी आपण आजचा 40+ हा लोट्स पाहतोय. या लोट्स मध्ये अगदी 8 नामवंत संघ मैदानाच्या वरती हजेरी लावणार. पहिला सामना आपण पाहतोय जिथे VBP पनवेलच्या विरोधामध्ये अगदी गजानन 11 मुलुंड दोन्ही संघ आहेत ना बेस्ट प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या वरती अगदी आपण चांगली कामगिरी करत असताना पाहतोय. एक ओव्हर आहे टेप बॉलची देखील हा प्रयोग केला जातो या क्रिकेटच्या सामन्यांच्या माध्यमातून. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाचं काम केलं जातंय. रसिक मायबाप प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या अगदी क्रिकेट प्रेमींचं सहर्ष स्वागत असेल किंजल स्पोर्ट्स चषक माध्यमातून आदर्श ट्रॉफी मध्ये. आयटम ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू जसा आला अंगावरती तसा भिरकवून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय दर्जेदार षटका. 6 धावा 6 धावेनिशी फलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 26 ऑन स्कोर बुक whereas second over in a progress first match over here आदर्श ट्रॉफी. मैदानाच्या वरती हा चेंडू येतोय. ते डॉट चेंडू आला मैदानाच्या वरती. अगदी चांगला चेंडू. टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्थर से. प्रत्येक चांगल्या प्रश्नांची उत्तरं ही मैदानाच्या वरती दिली जात आहे. राईट अमोर द विकेट अलॉंग द कार्पेट. हा तिथे शॉट मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे आपण पाहतोय कव्हर्सला लावला होता आणि अडवली आहे. अडवणूक केली गेली आहे चेंडूची फलकावरती. धावफलक स्थिर असताना 26 धावांवरती. बघा 26 आल्यात. 26च्या उलट केलं तर 62 म्हणजे 62 धावांचं इथे सॉरी चुकीची दुरुस्ती करतोय. इथे 26 धावा आल्यात धावफलकावरती. बासष्ट धावांचं आव्हान आपण पाहतोय मैदानाच्या वरती. अगदी सहजरित्या दाखवलं जातं डॉट चेंडूवाला धावफलकावरती आणि 62 धावांची गरज असताना दुसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती अगदी आपल्याला 26 धावा पाहायला मिळतात. 13 धावांची सरासरी ते राखली जाते प्रति षटक. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 26 धावा धावफलकावरती. 62 धावांची गरज आहे. नो टीम मीटिंग असं सांगितलं जातंय कोर कमिटीच्या माध्यमातून. वेळ वाचवा.
मैदानाच्या वरती वेळेला प्राधान्य दिलं जातंय. बघा एका बाजूला गजानन 11 मुलुंड संघाची ब्लास्ट प्लेइंग 11 मैदानाच्या वरती अगदी गोलंदाजी करत असताना 62 धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत. त्याला षटकाला सुरुवात करायची आहे. इथे काउंटडाऊन देखील आम्ही लावलंय, त्याचा कुठेतरी विचार करायचा आहे मित्रांनो. पनवेलच्या विरोधात मध्ये मुलुंड असे दोनही संघ, एक संघ आहे रायगड विभागाला बिलॉंग्स करतो, एक संघ आपण पाहतोय मुंबई विभागाला बिलॉंग्स करतो. असे दोनही नामवंत संघ मैदानाच्या वरती अगदी चांगलं क्रिकेट दाखवत असताना 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती 20 धावा लागल्या गेल्यात. यानंतरचा सामना वन सोल्युशनच्या विरोधात मेडिटेक भूमिपुत्र पनवेल आज आपल्याला पाहायला मिळणारा. तिसऱ्या षटकासाठी ह्या नशिबाचा षटकार बघा झेल होता, कन्वर्ट करता आलं नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेनिशी फलकावरती धावा आपल्याला आता 32 पाहायला मिळतात. हर्षलच्या बॅटमधून आलेला हा अगदी मोठा षटकारा. हर्षलकडे ताकद आहे, हर्षदकडे टॅलेंट आहे, हर्षदकडे टेम्परामेंट आहे. आज मैदानाच्या वरती हे सर्व पाहायला मिळणार का? जिद्दोजहद मैदानाच्या वरती या आखू टप्प्याचा चेंडू, उंची जास्त लांबी कमी, अप इन दी एअर, बट नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो. इथे एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी धावफलकावरती अगदी 33 धावा पाहायला मिळतात. 33 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 लॉस ऑफ 1 विकेट डाऊन, वेअर ॲज अ थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम सोनू. फर्स्ट मॅच होऊया. नाईस क्रिकेट ॲटमॉस्फिअर इन आदर्श ट्रॉफी 2025. चांगली गोलंदाजी सोनूची इथे मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. समोर आता महेश अलॉंग द कार्पेट डिप मधून प्रोटेक्शन चांगलं, तिथे पेट्रोलिंग करावं लागणारा. यस 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 तिथे थोडंसं फंबल होत असताना कन्व्हर्जन केलं नाहीये. एका धावेवरती समाधान. बघा आयुष्यामध्ये आहे ना समाधानी राहणं तितकंच महत्वाचं असतं, कारण का समाधान हे दाखवावंच लागतं मैदानाच्या वरती आणि ते एका धावेसाठी दाखवलं जाते. दफलकावरती 34 धावा 34 जिथे आपण पाहतोय अगदी एक आक्रमक फलंदाज म्हणून हर्षलची ओळख आहे आणि ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेचा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू लॉंग ऑनच्या निजर मध्ये सोपा झेल देऊन बसल्या हातामध्ये. चांगलं पेट्रोलिंग, सोपा झेल आणि हर्षलची खेळी इथे येते संपुष्टामध्ये. हर्षल बॅक टू द डग आउट, बॅक टू द पॅव्हेलियन असं इथे आम्हाला लिहावं सुद्धा लागतंय. तर हर्षलची खेळी अगदी हर्षलच्या खेळीचा विचार केला तर 18 धावाची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू 18 धावा अशी खेळी. त्याची जागा भरून काढण्यासाठी कोणता फलंदाज येतोय? अगदी कैलास जाधव यांना मैदानाच्या वरती उतरवलं जात. कैलासच्या बॅट मधून मोठमोठे फटके येणार का? कारण का इथे मैदानाच्या वरती अगदी 62 धावांची गरज असताना संघ कुठेतरी 34 धावांवरती अडकलाय असं म्हणूया. कारण का तिसरं षटक चालू आहे आणि 5 षटकांचा क्रिकेटचा सामना. अगदी 5 षटकांमध्ये या 62 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? बघा मुलुंड ते पनवेल हे अंतर आम्ही का कापलेलं आहे ना क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. अगदी त्या सर्व प्रश्नांची उत्तर देत असताना आपल्याला गजानन 11 मुलुंड हा संघ मैदानाच्या वरती चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळते. परंतु हम भी किसी से कम नाहीये असं म्हणत असताना मैदानाच्या वरती पनवेल संघाला देखील चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. हम ये इस गाव के है और हम इस गाव के शेर है असं स्वतःला सांगावं लागेल आणि चांगली फलंदाजी इथे करून दाखवावी लागणार आहे पनवेल या संघाला. चला षटकातील पुढील चेंडू टाकायचा. इथे सोनू मार्गस्थ होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ऑफ द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने तिथे हुक केला चेंडू. बॅकवर्ड टिप स्क्वेअर क्षेत्रावरून ट्रॅव्हल हा आलाय. षटकार 6 धावा घेतल्या जातात मैदानाच्या वरती. धावफलकावरती देखील इथे घेतल्या जातात. बघा इथे 6 धावेनिशी धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत 40 धावा पूर्ण झाल्या. 40 कम्स अप ऑन स्कोर बुक वेअर ॲज अ थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम सोनू. सोनूचं तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण हा सामना पाहतोय आणि अगदी जर पाहायला गेलं ना तर 62 धावा या अगदी सहजरित्या बनवल्या जाऊ शकणार का? अजूनही प्रलंबित असताना आपण पाहतोय अगदी 22 धावांकडे कुतूहलानं पाहिलं जातंय पनवेल या संघाकडून. जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मुलुंड हा संघ मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी करत असताना जिथे अगदी दुधामध्ये माशी पडावी ना असा हा चेंडू मैदानाच्या वरती आला आणि या चेंडूला फेकून दिले 6 धावांसाठी. या पुढीलचा चेंडू येणारा कशा प्रकारे फेकला जाणारा? हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. परंतु मैदानाच्या वरती अलॉंग द कार्पेट डिप मधून प्रोटेक्शन आहे, पेट्रोलिंग चांगला आहे. फेकी होईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट. एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेची वाट दफलकामध्ये आणि दफलकावरती 41 धावा 41
ऑन स्कोर बुक. 41 धावा दफलकावरती लागल्यात, अजूनही 21 धावा येणं बाकी आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण सांगितलं जाते. प्रतिषटकाचा विचार केला तर 10.5 ची सरासरी. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये इथे, प्लीज प्लीज तुमच्यासाठीच सांगतोय मित्रांनो, कारण का हा वेळ आहे ना, हा वेळ तुमच्या सर्व खेळाडूंसाठी आहे. इथे चांगल्या चांगल्या षटकांचे सामने व्हावे आमची देखील इथे इच्छा आहे आणि आमच्या इच्छेला कुठेतरी तड जाऊन तुम्हीच देऊ नका, कारण का हा वेळ आहे, हा तुमच्यासाठी आहे. आम्हाला का आम्ही इथे दिवस रात्र समालोचन करत राहू, 24 इव्हेंटचे कॅमेरे इथे राहतील, परंतु एकदा बॅडलाईट झाली ना, त्या बॅडलाईटला सामोरं तुम्हाला जावं लागेल मैदानाच्या वरती. विचार करा वेळेचा. फेअर डिलिव्हरी आहे इथे पंचांकडून घोषणा केली जाते. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, प्लीज सहकार्य थोडस. यस, थँक्यू सो मच. 12 चेंडू 21 धावा. येस येस, व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय अर्थातच राजू शेठ पटेल आणि त्यांच्या समवेत सुफियान शेठ पटेल यांचं स्वागत झालेलं आहे. त्यांचं आपण पाहतोय आदर्श ट्रॉफी मध्ये करतोय सहर्ष स्वागत. इथे ही मानाची स्पर्धा आहे, इथे सर्वांना मान दिला जाईल, इथे मान सन्मान सर्वांचा केला जाईल. आणि क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे मान, क्रिकेट म्हणजे सन्मान, क्रिकेट म्हणजे प्रतिष्ठा, क्रिकेट म्हणजे आदर, असं सर्व काही म्हटलं जातं आणि ते ठेवलं जाते या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. चला 12 चेंडू 21 धावा. मॅच ऑन तिथे ॲज ऑफिशियल्स म्हणून पंचांनी करायची आहे लगेचच. यस, आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे आणि 12 चेंडूंवरती 21 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. म्हणून संघाकडे ती ताकद आहे, तो टेम्परामेंट आहे, तो मैदानाच्या वरती दाखवलं जाणार का? पहिला चेंडू आहे, चौथ्या षटकातील टप्पा पडल्याच्या नंतर अगदी टेप बॉलचं हे षटक आहे. 1 बाउस, चेंडू चाललाय, थांबणार नाहीये. 1 बाउस, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. 4 धाब्यांसाठी चेंडू अगदी इथे चाललाय सहजरित्या. 4 धावांची बेरीज ते केली जाते. अगदी आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती लिहिल्या जातात कांचन सरांच्या माध्यमातून. 45 धावा. अगदी 2 फलंदाज बाद झाले असले म्हणून काय झालं, पनवेल संघ कुठे मागे हटणार आहे आणि हे या संघाला जमतच नाही असं म्हणावं लागेल. थोडासा शफल झाला, थोडासा वरचा वापर, परंतु हा चेंडू कव्हर पॉइंटच्या वरून डीप कव्हर पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो. चेंडू 4 धावा, चौकार. 4 धावांसाठी आपण अगदी हा चेंडू पाहिला. दफलकावरती 49 धावा. 49 धावा म्हणजे अजूनही 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही 10 चेंडू 13 धावा. प्रति चेंडूचा विचार केला तर 1.3 या सरासरीने धावा बनवावा लागतील. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, समजू शकतो की इथे मेसेज एक्सचेंज करावे लागतात, परंतु काळाची गरज आहे. काळाची गरज काय आहे? वेळ वाचवणं. वेळेचा सुद्धा उपयोग करा. मैदानाच्या वरती राईट मुहूर्त विकेट चालू झालाय. टप्प्याचा चेंडू, हा चेंडू ट्रॅव्हल फ्लाइंग स्लीप मध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंच नाखुश आहेत. अवांतर स्वरूपाचा चेंडू, मला वाटतं पहिला अवांतर स्वरूपाचा चेंडू आलाय. येस येस, पहिला वाईट चेंडू आलाय इथे धावफलकावरती. अगदी वाईट हा चेंडू आहे ना, वाईटच असतो. या चेंडूवरती वेळ वाया जात असतो, अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव येत असते, असं सर्व काही घडत असताना आपण पाहिलं मैदानाच्या वरती. मोर्ध विकेट फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, अगदी सन्मान दिलाय. सन्मान संयम आपल्याला पाहायला मिळाला तिथे. टीम मधून प्रोटेक्शन मिळते लॉंग ऑफच्या रिझन वरती आणि फेकी चांगली आहे, चांगली फेकी. या मैदानाच्या वरती 1 धाव आली आहे. धावफलकावरती 1 धावेची बेरीज आणि आपल्याला 51 धावा इथे पाहायला मिळतात. 51 धावा आणि अगदी आपण अजूनही जर पाहायला गेलं तर 11 धावा धावफलकावरती गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 65 धावांचं आव्हान ठेवलं होतं पनवेल या संघासमोर आणि पनवेल हा संघ आहे त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय. हा चेंडू कव्हर पॉइंटच्या रिजन वरती अडवणूक होते. चेंडूची टेप बॉलचं हे षटक आपण अगदी आदर्श ट्रॉफी मध्ये देखील पाहतो. 1 धावेसाठी 1 धाव आली. दफलकावरती 52 धावा आणि अजूनही 10 धावांची इथे वाट पाहावी लागते. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. कांचनजी यांच्या माध्यमातून अगदी चांगलं स्कोरिंग इथे केलं जाते. अगदी नामवंत ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. राईट मुहूर्त विकेट. यावेळेचा हा चेंडू खोलात टाकला होता. ते चेंडू अगदी फाईन गेला आहे, परंतु मैदानाच्या वरती काय घडणार? अति घाई संकटात नाही, परंतु घाई ही 1 धावेसाठी म्हणजे वाईट +1 1+1 2 धावा इथे घ्याव्या लागतील. 2 धावा घेतल्या जातात. दफलकावरती धावा झाल्या 54 धावात. 8 धावांची गरज आणि चेंडू देखील 8च शिल्लक असणार आहे दफलकावरती. 8 चेंडू 8 धावा. यावेळेचा हा चेंडू सन्मान दिला जातोय. चेंडू उडावला डीप कव्हरच्या बाजूने. चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स. सीमारेषेच्या बाहेर आलाय हा तडफदार चौकार. 4 धावा म्हणजे अजूनही धावफलकावरती 58 धावा झाल्यात.
4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चौथं षटक टेप बॉलचं षटक आहे. या नशिबाचा भाग म्हणून पनवेल संघाच्या माध्यमातून हे षटकाचा विचार करावा लागतोय, कारण का धावांची लयलूट या षटकामध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळाली आणि मॅकवरती आक्रमण पाहायला मिळालं पनवेल या संघाचं. या वेळेचा चेंडू अगदी फुलट स्वरूपाचा होता. पंचांचा इशारा, हात जमिनीला समांतर, चेंडूवरती धावा येतात अवांतर स्वरूपाची. ही एक धाव दफलकावरती आली आहे. दफलकावरती धावा झाल्यात 59 धावा. अजूनही 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संघ VBP पनवेल आहे ना आता यशाच्या उंबरट्यापर्यंत पोहोचलाय. उंबरट्या आता फक्त ओलांडायचा. मैदानाच्या वरती 3 धावांची इथे प्रतीक्षा करावी लागते. स्ट्रायकिंग एंड वरती महेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कैलास अशी फलंदाजी जोडी. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल अगदी आपण पाहतोय 38 सर्कल पर्यंत अंतर कापतोय. चेंडू आलाय डीप पर्यंत. तिथे फेकी चांगली आहे, शूट केलाय तिथून, परंतु एक सोबत इथे 2 धावा घ्याव्या लागतात. स्कोर लेवल असं सांगितलं जातंय. ऑन स्क्रीन देखील इथे दाखवलं जातंय अगदी धावफलकाच्या माध्यमातून 62 धावा 61 धावा इथे झालेल्या आहेत. 62 धावांची गरज असताना आता फक्त आणि फक्त एका धावेची इथे प्रतीक्षा असणार आहे. या पुढचा होणारा सामना अगदी दोन्ही संघांनी वॉर्मअप इथे चालू करायचा आहे. लगेचच मैदानाच्या वरती आपला निर्णय घेऊन उतरायचा आहे, कारण का मैदानाच्या वरती फक्त आणि फक्त 1 धाव प्रलंबित आहे. परंतु क्रिकेट आहे, काही येऊ शकतं. इथे होत्याचं नव्हतं व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो मित्रांनो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे, जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. या मैदानाच्या वरती या खेळाचं भविष्य सांगणारा अजूनही जन्माला आलेला नाहीये. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. मोठा फटका, उंची जास्ती आहे, लांबी कमी, सोप्पा झेल अजूनही प्रतीक्षा करावी लागतीये. बघा इथे फलंदाज बाद होत आहे. फलंदाज कैलास बॅक टू द पॅव्हेलियनच्या दिशेनं वाटचाल करावी लागतीये. आता 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आणि चला लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या वरती जायचा. वेळ वाचवा मित्रांनो. 5 चेंडू 1 धावेची गरज. 5 चेंडू 1 धाव 5 चेंडू. पनवेल की मुलुंड असे प्रामुख्याचे प्रश्न अजूनही मैदानाच्या वरती स्थिर आहेत, कारण का क्रिकेट आहे, काय येऊ शकतं. 6 चेंडूंवरती 1 धाव सुद्धा बनवली नाही गेली आहे आणि एका चेंडूवरती अगदी 8 धावा सुद्धा या खेळामध्ये येतात मित्रांनो. परंतु काय घडणार मैदानाच्या वरती, काय बिघडणार, या सर्व प्रश्नांची उत्तर दिली जाणार आहेत. अगदी लांब पल्ल्याचा रनअप घेऊन गोलंदाज सज्ज. 5 चेंडू 1 धावेची प्रतीक्षा. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रवीण पाटील हे नाव आता इथे लिहावं लागतंय. उलट टाकलेला चेंडू उडवलाय चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप रिजन मध्ये 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा तडफदार. चौकार. 4 धावा आणि अंत भला तो सोप भला. शेवट गोड केलाय अगदी प्रवीण यानं आणि या 4 धाव्यांनी संघ आपण पाहतोय VBP पनवेल संघ अगदी या सामन्यावरती विजय प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली खेळी दोन्ही संघांच्या माध्यमातून दाखवली गेली. दोन्ही संघांचे अगदी मनाच्या अंतःकरणापासून इथे कौतुक आपण करूया आणि ऑल द व्हेरी बेस्ट टीम VBP पनवेल संघ इथे एंटर होतोय दुसऱ्या फेरीमध्ये. अगदी यानंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये कोणत्या संघासमोर इथे या संघाला ठेवलं जाणार आहे आणि हा संघ यापुढे कशी कामगिरी करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही प्रलंबित असतील. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच MOM या नावासमोर कोणाचं नाव लिहिलं जाणार, नो डाऊट इथे नाव घ्यावं लागते. ज्या नावानं फलंदाजी करत असताना अगदी 6 चेंडूंवरती 16 धावा 6 चेंडूंवरती 18 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना आपण हर्षलच्या माध्यमातून 2 षटकाची हाताळणी करत असताना 1 फलंदाजाला बाद देखील केला असा हर्षल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार. हर्षलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. व्हेरी वेल डन मॅन हियर. हर्षल भुजबळ हे नाव इथे घ्यावं लागते. हर्षल यायचंय आणि आपला इथून यथोचित मान सन्मानाचा इथे स्वीकार करायचा. हर्षल ची इथे आपण पाहतोय अगदी मॅन ऑफ द मॅच साठी हर्षल भुजबळला आपण पाहतोय अगदी
चांगलं फलंदाजी केली. कॉंग्रॅच्युलेशन, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन हर्षल सर. येस, कसं वाटलं अगदी 360 अंशाचं हे मैदान आणि या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा अगदी रायगड जिल्हा नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील केली जाते. फलंदाजी चांगली झाली, काय म्हणाले या स्पर्धेविषयी? नक्कीच ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट अशी आहे आणि इतक्या वर्षाची जी तेजस मेहनत घेतोय त्याच्यामुळे मला वाटतं ही सफल होते. कारण की मी बघतोय पहिल्यापासून या स्पर्धेसाठी तेजस खरंच खूप मेहनत घेतोय आणि आज ती चर्चा एवढी नाव फिरायला गेली. येस, प्रश्न क्रमांक 2 असेल, आपल्या संघाबद्दल काय म्हणाल? म्हणजे बघा ना, 40+ संघ होता आपला, अगदी चांगले चांगले खेळाडू आपल्या संघात होते, परंतु प्रमोट आपल्याला केलं गेलं. आपल्या संघाबद्दल 2 शब्द. नक्कीच मी माझ्या कॅप्टनचा धन्यवाद मानतो कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तसे सर्व लेजंड खेळाडू माझ्या टीममध्ये असल्यामुळे मला खेळायला पण सुद्धा कॉन्फिडन्स येतो, त्यामुळे चांगलं खेळायला वाटतं. येस, ऑल द बेस्ट फॉर फ्युचर मॅन हर्षल. इथे नाव घ्यावं लागते. आपण खऱ्या अर्थानं बघितलं हर्षलची गोलंदाजी, हर्षलची फलंदाजी, हर्षलच्या समवेत त्याचं मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला इथे नामांकन सुद्धा दिलं जाते.